सर्वांना जय महाराष्ट्र। एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला विषय गेल्या 2 दिवसापासून म्हणजे तो वैष्णवी हगवणे यांनी केलेली आत्महत्या। त्या अनुषंगाने मीडियामध्ये सगळीकडे बरीच चर्चा रंगली, बरेच पण चर्चा आता होणार, परत हा विषय सगळे विसरून जाणार आहेत। मुळात हा विषय जो आहे हुंडाबळीचा। हुंडाबळी कायदा होऊन आज इतकी वर्ष झाली तरीही आपल्याकडे हुंडा घेतला जातो, दिला जातो। सर्वप्रथम या गोष्टीचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे, कारण प्रत्येकाला आपल्याला मुलगा आहे, मुलगी आहे, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरी येणार आहे। या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, कारण इतकी वर्ष उलटून सुद्धा हुंड्यासाठी मुलींचा बळी घेतला जातो किंवा त्यांना प्रवृत्त केलं जातं आत्महत्या करण्यासाठी। जे आता जिवंत उदाहरण आहे वैष्णवी हगवणे। चर्चा आहे की यांचा प्रेम विवाह झाला होता, पण विषय हा नाहीये की यांचं ठरवून लग्न झालेलं आहे की प्रेम विवाह झालाय। ह्या गोष्टीला अर्थ नाही। जी प्रवृत्ती आहे ना, जे हुंडा मागणं, हुंडा घेणं, देणं, या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे। प्रत्येक आई वडिलांनी जी व्यक्ती समोरून हुंडा मागते त्या घरामध्ये आपली मुलगी देताच कामा नये, हा विचार सर्वप्रथम आपल्या मुलीच्या आई वडिलांनी करणं गरजेचं आहे। कारण मीही आई आहे, मलाही मुलगा आहे, मुलगी आहे। ही भूमिका प्रत्येक आई वडिलांची असली पाहिजे। सुनेकडनं हुंड्यारूपी पैसा येतो म्हणून तुम्ही हुंडा घेत राहणार तर हे चुकीचं आहे। आपला महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणार आहे। बऱ्याच घरांमध्ये आज आपल्याकडे हुंडा स्वीकारला जात नाही, पण यामध्ये हुंडा घेतला जातो, दिला जातो। बऱ्याच गावाकडच्या ठिकाणी मी बघते, बऱ्याच ठिकाणी हुंड्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण संसार सेट वगैरे असं सगळं दिला जातो। आपण स्वखुशीने देणं एक वेगळी गोष्ट आहे। आई वडील आहेत, आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलीला हे द्यावं, पण आई वडिलांनी जेव्हा आपली मुलगी आपण सासरी देतो तेव्हा त्या माणसांचा स्वभाव कुठल्या प्रकृतीचा आहे, कुठल्या प्रकारचा आहे, हे सगळं लक्षात घेऊनच आपल्या मुलीला किती आणि काय द्यायचंय सासरी ते ठरवलं पाहिजे। पण तुम्ही सुरुवातीपासूनच 51 तोळे सोनं, 7 किलो चांदी, एक फॉर्च्युनर गाडी, अशा सगळ्या गोष्टी जर देत राहिलात तर त्यांना लालच सुटणार आहेत, कारण त्यांची प्रवृत्ती तीच आहे। मुळात अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे। आज वैष्णवी हगवणे यांनी जे आत्महत्या केले, खरं तर जबाबदार कोण याचा प्रश्न उभा राहतो। कारण इतका त्रास असूनही वेळोवेळी वैष्णवीने आपल्या आई वडिलांना या बाबतीत तक्रार केल्याच्या नंतरही तिला समजून तिकडे संसार कर, सगळं नीट होईल असं सांगून तिला परत तिथे संसार करायला लावणं, आणि नवऱ्याकडच्या लोकांनी जो नंदेने, तिच्या सासू-सासऱ्यांनी किंवा तिच्या धीराने जो काही तिच्यावरती छळ केला, तिला मारहाण केली, यामध्ये दोषी कोण आहे? जेवढे तिचे सासू-सासरे दोषी आहेत तेवढेच आई वडील याच्यासाठी की तुम्ही हुंडा देऊन आपली मुलीचं लग्न केलंय। बरं, तिचा लव्ह मॅरेज होता, ठीक आहे, तुम्ही दिला, पण जेव्हा मुलगी सांगते की मला इथे त्रास होतो त्यावेळेला तुम्हाला एक निर्णायक भूमिका घेणं आई वडील म्हणून तुमचं कर्तव्य होतं। आजकाल असं झालंय की खूप पैसेवाले लोक आहेत म्हणून त्यांच्या घरात आपण आपल्या मुली देण्याचा प्रयत्न करतो। मी हे म्हणत नाही की पैसेवाले लोक सगळेच या प्रवृत्तीचे आहेत, पण ही लालच जी आहे ना, ही लालच ओळखा, वेळीच ओळखा आणि त्याच वेळेला कारवाई करा। पोलीस यंत्रणा काय करत होती? बरं, जे मुलीचे सासरे होते, ते जे कोण हगवणे आहेत, ते अजितदादांचे एकदम जवळचे निकटवर्तीय म्हणून आता न्यूजमध्ये येतंय समोर। आपल्या राष्ट्रीय महिला आयोग काय करतात ह्या क्षणी? इतका मोठा बळी गेला एका मुलीचा, आपल्या लाडक्या बहिणीचा। अजितदादा पवारांच्या हस्ते फॉर्च्युनरची चावी दिली गेली लग्नामध्ये, तो फोटो व्हायरल होतोय। आता अजितदादा जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रीय महिला आयोग हे काय भूमिका घेतात त्यांच्याकडे लक्ष आहे। खरं तर ही चर्चा थोडे दिवस रंगणार, नंतर ती शांत सुद्धा होणार, कारण शेवटी काय आहे, सत्ताधारी पक्ष सत्तेमध्ये आहे, राष्ट्रवादी अजित पवार दादा गट, आणि त्या गटाच्या एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे। आता अजितदादांची कसोटी आहे की लाडक्या बहिणीला ते किती न्याय देतात।
माझ्या मुलाचं सुद्धा लग्न झालंय, पण मी अभिमानाने, अत्यंत स्वाभिमानाने सांगते की मी माझ्या सुनेकडून 1 रुपयाही हुंडा घेतलेला नाही. खरं तर प्रत्येक आई वडिलांनी हे ठरवलं पाहिजे की मी ना हुंडा घेणार ना हुंडा देणार. ही भूमिका जर प्रत्येक आई वडिलांची असेल तर सगळे कुटुंब सुखी होतील. आपल्या मुलीला द्यावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, पण त्यांना ती सवय करून देणं ही आपली चुकी आहे. आणि ते हुंड्यारूपी देणं ही सगळ्यात मोठी चुकी आहे. तर हुंडा घेणं देणं दोन्हीही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. आता बघायचं आहे की कायदा काय कारवाई करणार आहे, कारण हा खूप मोठा बळी गेलेला आहे. खरं तर गावखेड्यांमध्ये अशा घटना सर्रासपणे घडत असतात, फक्त मीडियासमोर येत नाही. आता हे मोठं कुटुंब आहे म्हणून ही गोष्ट पुढे आलेली आहे. प्रत्येक महिला ज्या हुंड्यामुळे त्रासलेल्या आहेत, ज्या आजही त्रास काढतायत प्रत्येक घरामध्ये, त्या सगळ्या महिलांकडे आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाचं लक्ष असलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला ह्या अशा गोष्टी पुढे येतात तेव्हा कठोरातली कठोरी अशी कारवाई त्या कुटुंबावरती व्हायला पाहिजे, कारण हे अतिनिंदनीय आहे, त्रासदायक आहे. कारण मुलगी आहे, ती आपल्या घरातही मुलगी आहे, आणि आपण कसं एखाद्या मुलीवरती एवढा अन्याय करू शकतो. मुळात आपण पोरांना जन्म देतो ना, मग सून तर येणारच आहे घरात. ते ऍक्सेप्ट त्याच वेळेला केलं पाहिजे जेव्हा मुलाला आपण जन्म देतो, तेव्हाच ऍक्सेप्ट केलं पाहिजे की जर मुलगा आहे तर त्याच्याबरोबर आपल्या घरात बाहेरची कोणाची तरी लेक आपल्या घरात येणार आहे, आपल्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे. तर ह्या गोष्टीची तयारी त्या आई वडिलांनी तेव्हाच केली पाहिजे. म्हणजे त्यासाठी इतकी खालची प्रवृत्ती या समाजामध्ये जन्माला आलेली आहे, आधीपासून आहे. पण एवढा कायदा आपला कठोर असताना कायद्याची भीती राहिलेली नाही, कारण कारवाई होत नाही. मग हा त्या पक्षाचा, हा त्या पक्षाचा, ह्याच्यावरती अमुक माणसाचा हात आहे, त्याच्यावरती अमुक माणसाचा हात आहे. मग पोलीस प्रशासनालाही अडवणूक केली जाते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर इथे कसोटी आहे ती अजितदादांची. अजितदादा ह्याच्यावरती काय निर्णय घेणार आहेत, कारण अजूनही जे अजितदादा पवारांचे जे निकटवर्ती आहेत, त्या मुलीचे सासरे आणि मोठा धीर हे अजूनही बेपत्ता झालेले आहेत. त्यामुळे आता अजितदादा जे आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि लाडक्या बहिणींचे भाऊ, आता ते ह्या गोष्टीवरती काय भूमिका घेत आहेत याकडे आमचं लक्ष आहे. जर याच्यावरती व्यवस्थित कारवाई केली तर आमचा विश्वास राहील. नाही तर काय, इलेक्शन पुरती लाडकी बहीण, आता इलेक्शन संपलं लाडकी बहीण मेली, काय फरक पडतो राजकारण्यांना. आणि मी बऱ्याच सोशल मीडियावरती ऐकलंय, बऱ्याच कमेंट्स बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सरसपणे बऱ्याच सामान्य नागरिकांच्या कमेंट्स आहेत की राजकारणातली लोक हे असेच असतात. पण नाही, मी सुद्धा राजकारणात आहे, मी सुद्धा एका पक्षाला बिलॉंग करते. मी ह्या पक्षाची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे, रस्ते आस्थापना विभागाची. माझ्या मुलाचं सुद्धा मी लग्न केलंय, पण 1ही रुपया हुंडा न घेता. तर मला हात जोडून सांगायचंय की सगळेच राजकीय पक्षातले लोक हे सारखे नसतात, त्या प्रवृत्ती असतात. त्या प्रवृत्ती आपण ठेचल्या पाहिजेत, कारण ह्या प्रवृत्ती फक्त राजकारण्यांमध्येच नाही दिसत, तर सर्वसामान्य घरांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघाल तर सगळीकडे ही गोष्ट बघायला मिळते. फार कमी अशी माणसं आहेत ज्यांना हुंडा नको असो. आता बरेच मुलं शिकलेली आहेत, ते समोरून हुंडा नाकारतात. तर मुलांनी सुद्धा या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे, कारण तुम्ही शिक्षण घेता, तुम्हाला कायद्याची बरेच प्रकारे माहिती आहे, गुगल तुमच्या हातामध्ये आहे. तर मुलांना सुद्धा माझ्याकडे विनंती राहील की तुम्ही स्वकर्तृत्वावरती तुम्ही फोकस करा, तुम्ही स्वतःच्या परिश्रमावरती विश्वास ठेवा, कारण आयता मिळालेला पैसा तुम्हाला जास्त दिवस फळ देत नाही. म्हणून हुंडा घेणं टाळा, आणि त्या हुंड्याच्या जीवावरती तुम्ही आपल्या पत्नीला जो त्रास होतोय तो खरंच करू नका. खूप वेदनादायक आहे ते. मुलांनी विचार करा. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.